प्रत्येक गावामध्ये आर्य राजदेव आणि सोनियाताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सगळ्या परिसरामध्ये फ्लेक्स लावून त्या ठिकाणी सर्व मित्र परिवाराने त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा आज दिवसभर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। सकाळी स्वतः या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेश लंके साहेब या ठिकाणी सकाळीच गावामध्ये येऊन आर यांना शुभेच्छा दिल्या आणि खासदार साहेब दुसऱ्या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी गेलेले आहेत। दुपारी दीपक अण्णा लंके सुद्धा या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी शुभेच्छा देण्यासाठी या गावामध्ये येऊन गेले आणि दिवसभर त्या ठिकाणी मी स्वतः शुभेच्छा देण्यासाठी दुपारी आलो। एवढा जनसमुदाय आणि मित्र परिवार राणीताई तुम्ही येईपर्यंत मी पाहत होतो। खूप मोठा मित्र परिवार या ठिकाणी आर यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर येऊन गेला आणि आता तुम्ही येईपर्यंत सुद्धा येत होता आणि म्हणून अशा गोड वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व नांदूर पठार ग्रामस्थ परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळी आर यांच्यावर विशेष करून प्रेम करणारी सर्व मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं मी अतिशय नम्रपणाने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आर राजदेव यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी त्या ठिकाणी पाहतोय या तालुक्याचा आमदार करत असताना लोकनेते निलेश लंके साहेबांसाठी खूप मेहनत या माणसाने घेतली। मी पाहिलं सातत्यानं व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ज्या ज्या ठिकाणी लोकनेते खासदार निलेश लंके साहेब यांना आमदार करण्यासाठी त्यांनी खूप मोठी मोहीम त्या ठिकाणी सातत्यानं त्या ठिकाणी उघडली आणि आमदार साहेबांना आमदार करण्यासाठी खूप मेहनत घेतली। आम्ही अतिशय जवळून पाहिलं आणि हा ध्येयवेडा तरुण पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा खासदार साहेबांच्या समवेत या पारनेर तालुक्यामध्ये सगळीकडे जिथे गरज आहे तिथे लोकसभेच्या माध्यमातून सुद्धा अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी खासदार साहेब जबाबदारी देतील त्या ठिकाणी त्यांनी खूप मेहनत घेऊन लोकनेते निलेश लंके साहेबांना सुद्धा खासदार करण्यामध्ये खूप मोठी मौलिक अशी मदत आणि कार्य आर यांनी केलंय आणि म्हणून एक वर्ष दीड वर्षापासून ते प्रत्येक वाड्यापर्यंत गावापर्यंत मी तर पाहिलं आमच्या खामकर जाप सारख्या वडगाव सौताच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशाच महिला माता भगिनींचा त्या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम केला। त्या ठिकाणी रात्री 9-9:30च्या दरम्यान खासदार बाई मी आवर्जून या निमित्ताने त्यांना म्हणेन की खरंच पायाला भिंगरी लावून अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दोन वर्ष अगोदर सुद्धा राणीताईंनी हा सगळा अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता। त्या स्वतः त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणूक लढवणार होत्या परंतु आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आग्रहास्तवर त्या ठिकाणी लोकनेते निलेश लंके साहेबांना निवडणूक लढवावी लागली आणि प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी राणीताईंचं जे कार्य होतं त्यांनी जे काम केलं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यातून खासदार लोकनेते निलेश लंके साहेब प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी खासदार झाले। आपण त्या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये अशा खासदारीबाईंचं सहर्ष स्वागत करावं। पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये अशी आपल्याला या निमित्ताने विनंती करेन। व्यासपीठावर उपस्थित आहेत पारनेर नगर शहराच्या विद्यमान अध्यक्षा विद्याताई कावरे मॅडम, उपनगराध्यक्षा शिंदे मॅडम, सारिकाताई आगरे कादंबरी पतसंस्थेच्या चेअरमन आहेत। त्यानंतर दीपालीताई आवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आहेत। सर्वच आदरणीय व्यासपीठ मला माफ करतील आणि आवर्जून त्या ठिकाणी आता अलीकडच्या काही 8-15 दिवसापासून माझ्या पत्नी सौ उज्ज्वलाताई रोकडे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे। तर मग अशा पद्धतीनं हा खूप चांगला आगळा वेगळा कार्यक्रम आर भाऊ तुम्ही खरंच करतायत। कार्य करण्याची कदर जो कार्यकर्ता असतो त्याची आवर्जून या निमित्ताने केली पाहिजे आणि म्हणून अशा गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व व्यासपीठ उपस्थित आहेत। राणीताई लंकेंच्या बाबतीमध्ये आणि खासदार निलेश लंके साहेबांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी थोड्याशा बोलल्याच पाहिजेत।
की सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता कोण असेल तर डॉक्टर खासदार निलेश लंके साहेब आहे. मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगेन. मी त्या ठिकाणी टाकी डोकेश्वर कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना खासदार साहेबांचा कर्दुल्याच्या दरम्यान मध्ये त्या ठिकाणी काल दिवसभर त्या ठिकाणी हंगामध्ये मोठी बैठक होती. खासदार साहेब या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक फार मोठा आरोग्य जे शिबिर आहे, एक महाशिबिर त्या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5-6 दिवस पार्लरमध्ये होणार आहे. त्याची बैठक होती आणि काही कामाच्या निमित्ताने त्या ठिकाणी त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत. त्या संदर्भात येताना फोन आला आणि जे काही काम होतं ते तुम्ही केलंय का, म्हणजे कार्यकर्त्याची कदर करणारा, जाणीव करणारा खासदार म्हणून त्या ठिकाणी हे आलेले आमच्यासारख्याला अनुभव आहे. आणि म्हणून आम्ही खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतोय. आम्हाला खूप खासदार साहेबांचा अभिमान आहे. मी सांगेन तुम्हाला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना राणीताई आणि खासदार साहेबांनी 20-25 कार्यकर्त्यांची आमची टीम आहे. आज आवर्जून पुन्हा एक उल्लेख करावा वाटतो मला. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय राजीभाऊ चौधरींचा वास्तविक मी पहिल्यांदाच उल्लेख करायला पाहिजे होता. राजीभाऊ चौधरी त्यांनी सुद्धा या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 150 गावांपेक्षा जास्त गावांचा दौरा राणीताईंना आमदार करण्यासाठी त्या ठिकाणी जीवाची त्या ठिकाणी पराकाष्ठा राजूभाऊंनी केली. ती मी उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिली. आज वास्तविक राजूभाऊ असायला पाहिजे होते, पण दुर्दैवाने राजूभाऊंचं जाणं झालं. हे नांदूर पठार जे गाव आहे, हे नांदूर पठार गाव म्हणजे एक चळवळी गाव आहे, एक चळवळी गाव आहे. गटाला नेतृत्व म्हणा किंवा एक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणारे हे गाव आहे. राजूभाऊ सुद्धा या गावातून, या गणातून पंचायत समिती सदस्य झालेले होते. एक कडवा झुंजार कार्यकर्ता राजूभाऊ होता. आणि तसंच आज RR भाऊ तुमचं सुद्धा खूप झुंजार कार्य मी जवळून पाहतोय. खूप मेहनत घेत आहेत. आमच्या सोनियाताईंची तुम्हाला साथ आहे आणि तुमची जोडी खरंच डॉक्टर निलेश लंके साहेब आणि सौराणीताई निलेश लंके यांच्या सारखी तुमची जोडी आहे. सामान्य माणसासाठी तुम्ही धडपडताय. आता जास्त बोलणार प्रस्ताविकामध्ये, अजून सगळ्यात मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे. राणीताईंसोबत आमची सर्व टीम, नंदूभाऊ दळवी आहेत, सर्व दळवी मित्र परिवार सगळाच मोठा राणीताईंच्या सोबत त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय. ते या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा RR भाऊ तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी मी मागच्या वर्षी शुभेच्छा दिल्या होत्या. कारण काम करणारा माणूस कधी थांबत नाही आणि त्याला कोणी थांबवू शकत नाही, एवढं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याची जाणीव आहे. तुम्ही सर्वसामान्य माणसासाठी काम करत राहा. तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं विजयी व्हावं अशा प्रकारची या निमित्ताने मी आपल्याला या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थित व्यासपीठाला खूप खूप धन्यवाद देतो. प्रकाशजी गाजरे भाऊ एक लोकनियुक्त सरपंच आहे या आपल्याच मसोबत झापचे. खूप धडपडी सरपंच आहे. प्रकाश भाऊ सर्वांना नमस्कार करा. हे सुद्धा खूप धडपडी सरपंच आहे. IT क्षेत्रामध्ये नोकरी करतायत. त्यांच्या पत्नी सुद्धा खूप चांगल्या सरकारी गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतात. ही जोडी सकाळी पुण्यात, संध्याकाळी मसोबा झापात, आता रात्री कुठं नांदूर पठारमध्ये, रात्री सकाळी पुन्हा नोकरीला असतील. असं एक धडपडी हे सगळी माणसं आहेत. प्रकाश भाऊ तुम्ही उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक सरचं स्वागत. माझ्या प्रस्ताविक याच ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय निलेश लंके, जय राष्ट्रवादी.